श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2098व्या भागाचं मी पठण करीत आहे. आज माघ शुद्ध चतुर्थी गुरुवार दिनांक 22 जानेवारी 2026. उपदेशामृत संग्रह भाग 9 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 12/7/1997 बैठक क्रमांक 210. परमपूज्य गुरुदेवांनी दिनांक 30 जुलै 1996 रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त दिलेला अनुग्रह आशीर्वादाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे. आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून अनुग्रह आशीर्वाद देताना पुढे म्हणतात, तो काय करतो, तो आणून सोडतो तुम्हाला इथं. आणून सोडलं की त्याचं काम संपलेलं असतं. पुढचं काम आमच्याकडे असतं. आता असं बोललं तर तुम्हाला वाईट वाटेल, पण कोंडवाड्यात सोडलं एकदा की चारा पाण्याची सोय त्या कोंडवाड्याने करायची असते. माझा बोलण्याचा हेतू चांगला आहे, नाहीतर तुम्हाला वाटेल हा कोंडवाडा केव्हा झाला. तसं काही नाही, अजिबात तसं नाही. ही सगळी त्याची शक्ती आहे. नाहीतर समाज जमतो कसा, 4 लोक येतात कसे. तो बुद्धिदाता आहे, ती जिवंत शक्ती आहे. तुम्हा लोकांना सुद्धा ज्या ज्या वेळेला दर्शन होईल, स्वप्नामध्ये अनेक लोकांना दर्शनं झालेली आहेत, होतीलही. यायचं आणि नमस्कार करून जायचं. असा विचार करायचा नाही की सकाळी जायचं की दुपारी जायचं की संध्याकाळी जायचं. तुम्हाला ज्या वेळेला येता येईल त्या वेळेला तुम्ही अवश्य या. तुमच्याशी मी जर नाही बोललो तर निदान नमस्कार तर करता येईल. कारण माझी दिवसेंदिवस प्रकृती फारशी चांगली राहत नाही. आता ते काय सगळं आतापर्यंत केलेली तपश्चर्या, त्यामुळे हा देह अगदी क्षीण झालेला आहे. तरी पण माझ्याकडून जेवढं कार्य करायचं आहे तेवढं चालूच आहे. हा देह पडेस्तोवर हे कार्य करायचं आहे. पुढचं हे कार्य तुम्ही सर्वांनी जोमाने चालवायचं आहे. या वेदविद्येबद्दल, यातून ही जी मंत्रविद्या आहे, ही वेदविद्या, ही मंत्रविद्या आहे, यातून शक्ती निर्माण होते आणि ती शक्ती निर्माण झाली की ती विधायक मार्गाला जाऊन सर्वांचं कल्याण करते. परमात्मा तुम्हा सर्वांना चांगली बुद्धी देवो, तुमच्याकडून कार्य करून घेवो. तुमचा भाव आहे त्या स्थितीत स्थिर ठेवावा. आपल्याला जेवढं स्मरण करता येईल, सेवा करता येईल तेवढं आपण अवश्य करावं. काही करताना विचार न करता सुद्धा करता येतं. माझं तर असं म्हणणं आहे की तुम्हाला दर्शनाने बुद्धी व्हावी आणि तुम्ही हे कार्य करावं. पाया घालण्याचं काम मी केलेलं आहे. कळस चढवण्याचं काम पुढं तुम्ही लोकांनी करायचं. कुठेही जातीयवाद माजू नका, द्वेष करू नका, कोणाला वेडं वाकडं बोलू नका, कोणाला कमी लेखू नका. कारण ही जी परमेश्वर प्राप्त होण्याची जी लक्षणं आहेत त्याच्या विरुद्ध लक्षणं आहेत. ही आपण कोणाशी द्वेष करीत राहिलो, मत्सर करीत राहिलो, ही पापाची लक्षणं आहेत. तेव्हा आपण आपल्या गुरूंच्या सहवासात राहून हे शिकणं हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला ह्या गोष्टी साध्य होत नसल्या तरी त्यांच्या दर्शनाने, त्याच्या आशीर्वादांनी ह्या गोष्टी आपोआप साध्य होतील. त्याला काय मंत्र टाकावा लागत नाही, मंत्र द्यावा लागत नाही. तुम्ही लोकांनी खरं माझ्याकडे पाहून जगावं अशी माझी इच्छा आहे की मी माझं जीवन कसं काढतो. माझ्या जीवनात मी तुम्हाला काही शिकवण्यापेक्षा माझ्याकडं पाहून तुम्ही लोकांनी जगावं आणि यातच तुम्हाला कृतार्थतेची भावना येईल. नाहीतर भावना येणं फार अवघड असतं. हे परमात्मा कोणालाही प्रत्यक्ष भेटण्याची शक्यता नाही. तो भेटला तर तो ह्याच रूपाने भेटतो, कुठंतरी प्रगट होतो आणि प्रगट झाला की सगळ्याला ज्ञान द्यायला लागतो. या देहात अजून तो प्रगट व्हायचा आहे. नाहीतर तुम्ही असा अर्थ काढाल की तो इथंच प्रगट झालेला आहे, अजून तो प्रगट व्हायचा आहे. तो जेव्हा होईल तेव्हा होईल. तर तो प्रगट झाला की त्याचा तुम्ही अवश्य फायदा घ्या, त्यांचे आशीर्वाद घ्या, त्यांचा आधार घ्या. बाकीचे जे आधार आहेत हे आधार फारसे महत्त्वाचे नाहीत. कारण मनुष्य हा त्रिकाळाज्ञ असल्यामुळे उद्या काय होणार आहे याची त्याला कल्पना असते. आधार हा आपल्या जीवनात फार गरजेचा आहे आणि हा आधार अत्यंत मूलभूत आधार आहे. मी तुमच्याशी बोलो वा न बोलो, येऊन तुम्ही नमस्कार करायचा. वेळ असेल तर माझ्याशी बोलायचं, पण शक्यतो तुम्ही लोक होऊन माझ्याशी बोलत जा.
तुम्हा लोकांच्या अपेक्षा असतात की आम्ही गेलो की आमची चौकशी करावी, विचारावं. प्रत्येकाला कुठे विचारावं, तुझं कसं काय चाललंय हे मला सांगा. तो म्हणजे जवळजवळ 1000 जप होतो माझा रोजचा रोज. कसं काय चाललंय, कसं काय चाललंय. तुम्ही लोक माझ्याशी आपण होऊन बोला की देवाच्या आशीर्वादाने, आपल्या आशीर्वादाने माझं बरं चाललंय, किंवा मी ह्या अडचणीत आहे, ह्या दुःखात आहे. तुम्ही होऊन बोललात म्हणजे त्याचं आपोआप निवारण होतं. दर्शनाने सुद्धा या गोष्टी निवारण होतील अशी माझी खात्री आहे. पण नाही झालं तर आपण होऊन बोलावं, सांगावं की अशी अशी परिस्थिती आहे. असे सांगणारे बरेच लोक आहेत. या प्रत्येकाला आधार देणं हे माझं कर्तव्य आहे. आणि ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही सर्वांनी असा निश्चय करा की आपल्याकडनं काही नकळत अपराध होत असतील तर त्याची आम्हाला क्षमा करावी. आम्ही हे मानलेलंच आहे की माणसाकडनं अपराध हा होणारच. अपराध झाल्याशिवाय त्याला पश्चाताप होणार नाही. पश्चाताप झाला नाही तर त्याला कार्य करता येणार नाही. अपराधाची गरज आहेच. आकड्यावर जेवढी टिंब वाढवाल तेवढी आकड्याची किंमत वाढते. आकड्याची जेवढी टिंब पुसाल तेवढी आकड्याची किंमत कमी होते. तर तुम्ही लोक आता आकडे आहात. टिंब तुम्ही स्वतः वाढवावं असं माझं सगळ्यांना सांगणं आहे. आणि अवश्य येत जा. तुम्हाला ज्या वेळेस भावना येतील, मी तुमच्याशी बोलो न बोलो हा विषय तुमचा नाही. निदान नमस्कार तर करता येईल. प्रसंग असला, मोकळा असलो तर बोलता येईल. आता आश्रम म्हटलं की 4 सेवेकरी असणारच. ते रागावणारच, बोलणारच. आता एवढं तरी आवश्यकच आहे. कोंडवाडा म्हटलं की काठी आलीच. ती प्रत्येकाला उगारली पाहिजे असं काही नाही, पण ती हातात तरी ठेवावीच लागते. हा पहा, पंतांकडे हात करून मुख्य गुराकी आहे तो. काहीतरी बोलतो, काहीतरी सांगतो. यांच्याकडे तुम्ही कोणी लक्ष द्यायचं नाही. लक्ष द्यायचं तुम्ही माझ्याकडे. जोपर्यंत माझ्याकडनं तुम्हाला दुखावलं जात नाही, काही बोललं जात नाही, हे चालायचं. त्याला फारसं महत्त्व नाही, कारण त्यांची क्षमता ही ठराविकच आहे. त्या क्षमतेच्या बाहेर आजच ते दमून गेले. मग मला सांगत होते, फार दमलो बा मी. म्हणजे दर्शन देणारे, पायावर डोकं ठेवू देणारे ते दमले नाहीत, आणि हे नुसतं पाहून दमले, अशी यांची परिस्थिती आहे. तसंही दिवसेंदिवस याचा विकास जास्त होत जाईल. तेव्हा सगळ्यांनी समजूतदारपणाने कोणाकडेही लक्ष न देता येता जाता फक्त माझ्याकडेच लक्ष द्यायचं. मी काय बोललो ते सांगायचं. तुम्हाला काय बोलायचं असेल ते बोलायचं. इतरांकडे लक्ष द्यायचं नाही. कारण प्रत्येकाचा जर तुम्ही विचार करत बसला तर तुम्हाला कोणालाच इथं येता येणार नाही. करायचं काय इतरांकडे लक्ष देऊन? असं सर्वांनी माझ्या गुरूंवर जेवढी गुरुपरंपरा आहे त्यांच्यावर श्रद्धा ठेवा. मी मागेच सांगितले की शक्तिमान ज्या देवता आहेत त्यांनीच गुरुरूप धारण केलं आहे. आणि गुरूंची परंपरा ब्रह्मा विष्णू महेश्वरापासून आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू हे जे म्हटलं जातं ते ह्याच तिन्ही देवता गुरुस्वरूपाच्या आहेत. यांनीच मानवी रूप धारण करून सर्वांचं कल्याण केलेलं आहे. आजही करीत आहेत. आपला धर्म जिवंत आहे. आपली परंपरा जिवंत आहे. अत्यंत श्रेष्ठ अशी परंपरा आहे ही. या परंपरेचं वैशिष्ट्य यांचं पावित्र्य सांभाळावं लागतं एवढंच आहे. काही ठिकाणी पावित्र्य सांभाळलं जात नाही, पण या ठिकाणी सांभाळावं लागतं. आता पुष्कळ स्त्रियांना असं वाटतं की आम्हाला पायावर डोकं ठेवायला काय हरकत आहे, असं पुष्कळ स्त्रियांच्या भावना आहेत. तर त्याच्यावर माझं मत असं आहे की स्त्रियांना आम्ही माते समान मानतो. आईनं मुलाच्या पायावर डोकं ठेवायचं नाही, बापाने ठेवायला हरकत नाही. तर तुम्हाला मातेसारखं उत्तम ज्ञान दिलेलं आहे, तर तुम्ही या भानगडीत पडायचं नाही. तुम्ही फक्त इकडं काही लक्ष द्यायचं नाही, पाहायचं नाही, काही ऐकायचं नाही आणि बोलायचं नाही. तुमचा हेतू तुम्ही साध्य करून घ्या. त्या जीवनाच्या सेवेनं कृतार्थ राहा. अशा मूर्ती काय पुन्हा पुन्हा जन्माला येत नाहीत. 100 वर्षांनी एक स्वामी येतात. बाकीचे येतं ते सगळं सैन्य येतं. तर त्या सैन्याकडे न पाहता ह्या राजाकडे पहा. अशा भक्तिभावाने दरवर्षी जर तुम्हाला येता आलं तर अवश्य या. नाही येता आलं तरी घरून नमस्कार केला तरी आशीर्वाद मिळेलच. शक्यतो येण्याचा प्रयत्न करा. माझे आशीर्वाद तुम्हा सर्वांच्या पाठीशी अगदी निरंतर राहतील. श्री गुरुदेव दत्त.